नमस्कार मंडळी, मी समृद्धीज मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण आईंच्या हातचं स्पेशल गूळ घालून केलेलं कैरीचं गोड लोणचं बनवणार आहोत। चवीला मस्त आंबट गोड तिखट हे लोणचं वर्ष दीड वर्ष मस्त आरामात राहतं। आता हे कैरीचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी 1 किलो कैरी घेतलेली आहे। आता ही कैरी मार्केटमधून आणल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून पुसून अशी घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ही कैरी कापायची आहे। तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही ही कैरी कापू शकता, लहान मोठ्या तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये ह्याच्या फोडी आपल्याला कापून घ्यायच्या आहेत। तर इथे बघा मध्यम आकारामध्ये आम्ही हे कैरीचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता सुरुवातीला ह्या कैरीला आपल्याला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे। तर 3 चमचे इथे मीठ घेतलेला आहे आणि 1 चमचा इथे आपण हळद घेतलेला आहे। आता हे हळद आणि मीठ लावण्याचं कारण म्हणजे कैरीमध्ये जे पाणी असतं ते पाणी निघून जाण्यासाठी आपण सुरुवातीला ह्याला हळद आणि मीठ लावतो आणि मीठ सुद्धा छान कैरीमध्ये मुरतं। आता हे लावल्यामुळे काय होतं की ह्या कैरीमध्ये जे पाणी असतं ते पाणी पूर्णपणे निघून जातं। त्यासाठी आपल्याला ही कैरीला सगळ्या बाजूनी असं छान हळद मीठ लावून घ्यायचं आहे आणि नंतर एका भांड्यामध्ये आपल्याला ह्या कैरीच्या फोडी काढून घ्यायच्या आहेत। एक 7 ते 8 तासासाठी आपल्याला ह्या कैरीच्या फोडी अशाच ठेवून द्यायच्या आहेत। आता ह्या बोलमध्ये काढून ठेवल्यानंतर ह्यावरती झाकण ठेवून आपण एक रात्रभर ह्या कैरीच्या फोडी अशाच ठेवणार आहोत। आता रात्रभर या कैरीच्या फोडी अशाच ठेवल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी बघूया। आता या कैरीच्या फोडी चाळणीमध्ये आपण काढून घेतलेल्या आहेत आणि त्याचं जे पाणी आहे ते बघा गाळून एवढं पाणी ह्या कैरीला सुटलेलं आहे। तर हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि ज्या वरच्या कैरी आहेत त्या कैरी आपण आता एका ताटामध्ये काढून घेतोय आणि अशा पुढच्या बाजूला अशा कैऱ्या ठेवायच्या आहेत आणि या कैरीला आपल्याला 1 दिवसभर उन्हात वाळवायचं आहे। जर ऊन नसेल तर तुम्ही फॅन खाली सुद्धा या कैरी वाळवू शकता। उन्हात वाळत घातल्यामुळे ह्या कैरीच्या फोडीमध्ये जो ओलसरपणा आहे तो ओलसरपणा पूर्णपणे निघून जातं आणि छान मस्त अशा ड्राय होतात ह्या कैरीच्या फोडी। त्यामुळे आपलं लोणचं वर्ष दीड वर्ष टिकण्यासाठी मदत होते। तर हे बघा ह्या कैरीच्या फोडी आम्ही 1 दिवसभर उन्हामध्ये छान वाळवलेल्या आहेत आणि हे बघा तुम्ही पाहू शकता की या पूर्णपणे सुकलेल्या नाही आहेत, हलक्या अशा मऊच आहेत आणि अशा फोडी आपण जेव्हा लोणच्यात घालतो तेव्हा त्या मस्त अशा अख्ख्याच राहतात, लोणच्यामध्ये विरघळत नाही। आता हे कैरीचं गोड लोणचं आपण बनवणार आहोत। त्यासाठी लागणारा मसाला बनवूया। त्यासाठी 1 चमचा जिरे, धणे, बडीशेप आणि वेलची आपण घेतलेली आहे, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि थोडीशी मेथी आपण घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपण वेलची, दालचिनी आणि काळी मिरी, लवंग असे आपण भाजून घेणार आहोत। हलकेसे थोडे 1 मिनिटभर आपण हे सुरुवातीला परतून घेऊया। आता हे खडे मसाले थोडे भाजायला वेळ लागतो म्हणून आपण हे खडे मसाले सुरुवातीला मिनिटभर परतून घेऊया आणि त्यानंतर जिरे, धणे, बडीशेप हे सर्व आता आपण एकत्र करून एकत्र सगळे खडे मसाले आपण भाजून घेणार आहोत। लोणच्यामध्ये हा गोड लोणचं खूप चवीला छान लागतं म्हणून आपण हे गोड लोणच्यासाठी स्पेशल हा मसाला तयार करून घेतो। आणि हे बघा आता हे सर्व खडे मसाले छान असे भाजले गेलेले आहेत। आता हे थंड करून आपण ह्याची पावडर करूया आणि तोपर्यंत इथे आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपण इथे 200 ml घेतलेलं आहे आणि कपच्या मेजरने म्हणाल तर 1 कप एवढं इथे आपण हे तेल घेतलेलं आहे। आता हे गरम करून आपण थंड करून घेऊया आणि आता इथे बघा आपण लोणचं घालायला घेऊया। तर यासाठी आपण आपला घरगुती लाल तिखट घेतलेला आहे, एक 2.5 चमचे आपण इथे लाल तिखट घेतलेला आहे। हळद आपल्याला पुन्हा इथे 1 चमचा घालायचा आहे। मीठ आता इथे 1 ते 1.5 चमचा इथे मीठ आता मी घालते आणि जो आपण मसाला तयार केलेला आहे तो मसाला आपल्याला इथे 2 चमचे यामध्ये घालायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे मोहरीची डाळ आहे, ही मोहरीची डाळ हलकीशी भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। त्यामुळे काय होतं लोणच्यामध्ये ही मोहरीची डाळ छान मिळून येते आणि अशी चरचरीत लागत नाही, त्यामुळे थोडी हलकीशी बारीक करून घ्यायची आहे। आता ह्यामध्ये आपल्याला 300 ग्रॅम एवढं गूळ घालायचं आहे। जर कैरी आंबट असेल जास्त तर ह्यामध्ये गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता। आता ही कैरी थोडीशी मी आणल्यानंतर टेस्ट करून बघितली होती, ती एवढी आंबट नव्हती, त्यामुळे ह्यामध्ये आपल्याला गूळ जास्त लागणार नाही आहे। 300 ग्रॅम ह्यामध्ये गूळ घातलेला आहे। आता सर्व मसाले आपण ह्यामध्ये घालून झालेले आहेत, चांगले मिक्स करून झालेले आहेत। आता आपल्याला ह्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल पण आपण छान थंड करून घेतलेलं आहे। तर तेल घालताना आधी सुरुवातीला थोडं थोडं घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, सगळ्या फोडीने छान असं तेल लागेल।
तर आता आपल्याला अजून थोडंसं तेल लागणार आहे। तर आपण आता हे सर्व जे आपण तेल आहे ते तेल पूर्णपणे आपल्याला इथे हे लागणार आहे। म्हणजे आपण इथे आता 200 ml हे तेल पूर्णपणे आपल्याला हे लोणचं बनवण्यासाठी लागलेलं आहे। आता हे बघा, हे सर्व तेल आपण घालून पुन्हा हे चांगलं लोणच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता हे 200 ml आपण जे तेल घातलेलं आहे तेल परफेक्ट असं आपल्याला आहे। जरी इथे आपल्याला हे आता ड्राय वाटत असेल, तेल थोडं कमी वाटत असेल, पण नाही, तेल ह्याला बरोबर एवढं लागतं। आणि जसं गूळ विरघळत जाईल तसं तेल बरोबर आपल्या लोणच्याच्या ज्या फोडी आहेत त्याच्यावरती बरोबर येतं। म्हणून आता आपण काय करायचं, हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे। आता ही काचेची बरणी पूर्णपणे ड्राय अशी असावी, चांगली पुसून कोरडी करून घ्यायची आहे। आणि त्यामध्ये आता हे आपण लोणचं बघा भरून घ्यायचं आहे। आता हे बघा, ह्यावरती अजिबात तेल तुम्हाला दिसत नाही आहे। आणि हे आपण रात्रभर आता हे झाकण ठेवून असंच ठेवून देऊया। आणि आता दुसऱ्या दिवशी बघा, गूळ छान ह्यामध्ये विरघळलेला आहे आणि तेल इथे तुम्ही पाहू शकता मस्त आता ह्या लोणच्याच्या फोडीच्या वरती तेल आलेलं आहे। त्यामुळे आपण जे घेतलेलं तेलाचं प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट असं आहे। आता हे तयार झालेलं लोणचं अजून आपल्याला 8 दिवस झाकण घट्ट लावून असंच एका साईडला ठेवून द्यायचं आहे। आणि 8 दिवसानंतर हे लोणचं आपल्याला खाण्यासाठी तयार होतं। आणि जेवढं आपल्याला लोणचं लागेल तेवढं लोणचं एका छोट्या बरणीमध्ये काढून घ्यायचं आहे। आणि पुन्हा ही बरणी झाकण घट्ट लावून ठेवून द्यायची आहे, म्हणजे आपलं लोणचं छान वर्ष 1.5 वर्ष मस्त आरामात राहतं। तर तुम्हाला आपल्या आईंच्या हातची स्पेशल गोड लोणच्याची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।